मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्ही जर पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की पी-एम किसान सन्मान निधीचे आत्तापर्यंत 17 हप्ते हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. या योजनेचा 18वा हप्ता हा पुढच्या महिन्यामध्ये दिला जाणार आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पी-एम किसानचा प्रत्येक हप्ता येण्यापूर्वी केंद्र सरकारद्वारे काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. याही वेळेस अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पी-एम किसान सन्मान निधी या योजनेच्या पात्र शेतकऱ्याला या अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या अटींची पूर्तता लवकरात लवकर करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा पी-एम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता कोणत्याही कारणास्तव अडवला जाणार नाही. तुम्हाला फक्त ही 4च कामे करायची आहेत. आता ही 4 कामे कोणती याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा 18वा हप्ता अडवला जाऊ नये तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, जर तुम्हाला पी-एम किसानचा 18वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमची पी-एम किसानची ई-KYC कंप्लीट आहे का नाही ते पाहायचं आहे. मित्रांनो, पी-एम किसानचा 18वा हप्ता मिळण्यासाठी केंद्र सरकारने ई-KYC ही मॅन्डेटरी केली आहे. म्हणजे तुम्हाला ई-KYC केलेली जर नसेल तुम्ही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही इथून पुढे. म्हणजेच तुम्हाला जर 18वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-KYC बंधनकारक आहे. आता तुम्ही ई-KYCचं स्टेटस कशा प्रकारे पाहाल तर मित्रांनो, तुम्ही ॲपमध्ये किंवा पोर्टलवरती जेव्हा तुमचं पी-एम किसानचं स्टेटस पाहता त्या ठिकाणी तुम्हाला ई-KYC स्टेटस येस आहे की नो आहे हे पाहायचं आहे. जर त्या ठिकाणी तुमचं येस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. पण जर त्या ठिकाणी तुमचं नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या पी-एम किसानची ई-KYC करून घ्यायची आहे. तुम्ही जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा पोर्टलवरती OTPच्या माध्यमातून ई-KYC करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही KYC ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर करून घ्यायची आहे. कारण मित्रांनो, पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये या योजनेचा 18वा हप्ता हा दिला जाणार आहे. मित्रांनो, शक्यतो ई-सेवा केंद्रात जाऊनच ई-KYC करा, म्हणजे तुम्हाला पुढे या योजनेसाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, ते काम झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं DBT स्टेटस चेक करायचं आहे. आता DBT स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी पी-एम किसान PFMS असं टाईप करायचं आहे आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे पहा, DBT स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा ऑप्शन आहे DBT स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ठिकाणी सर्वात आधी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी पहा, कॅटेगरी म्हणजे तुम्हाला पी-एम किसान हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी पहा 2 नंबरचा ऑप्शन आहे पी-एम किसान. त्यानंतर तुम्हाला DBT स्टेटस यामध्ये 2 ऑप्शन दिसतील. एक ऑप्शन आहे बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि दुसरा आहे पेमेंट. तुम्हाला तुमचं DBT स्टेटस चेक करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा बेनिफिशरी व्हॅलिडेशन, तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा पहिला ऑप्शन आहे पहा बेनिफिशरी व्हॅलिडेशन, तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली अजून 2 ऑप्शन दिसतील. पहिला बॉक्समध्ये आहे पहा इंटर बेनिफिशरी कोड आणि त्यानंतर त्याच्या खाली आहे इंटर ॲप्लिकेशन ID. तुम्ही तुमच्याकडे जर बेनिफिशरी कोड अवेलेबल असेल तर या ठिकाणी तुम्ही ते टाकू शकता किंवा तुमच्याकडं जर इंटर ॲप्लिकेशन ID म्हणजे तुमच्याकडे जर पी-एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनमध्ये टाकू शकता. मी या ठिकाणी पी-एम किसानचा रजिस्टर नंबर आहे माझ्याकडे, त्यामुळे मी या ठिकाणी दुसऱ्या बॉक्समध्ये तो टाकून घेतो. आणि त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा आहे तो आहे तसा या बॉक्समध्ये भरायचा आहे आणि खाली ऑप्शन आहे पहा सर्च, तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी फटाफट या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो. मित्रांनो, जसं तुम्ही सर्च ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर तुमचं बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी पहा सर्व डिटेल्स दाखवले गेले आहेत.
या ठिकाणी ॲप्लिकेशन ID, बेनिफिशियरी नेम्स, अकाउंट नंबर, आधार, या ठिकाणी आधार नंबर आहे, अकाउंट नंबर ब्लँक आहे पहा. त्यानंतर बँक नेमसुद्धा ब्लँक आहे. या ठिकाणी अशाच पद्धतीने तुमचं सुद्धा असायला हवे. आणि या ठिकाणी सर्वात खाली पहा स्टेटस ऑफ बेनिफिशियरी, या ठिकाणी पहा ऑप्शन आहे स्टेटस ऑफ बेनिफिशियरी. या ठिकाणी तुमचं अपडेट असणं आवश्यक असेल. या ठिकाणी तुमचं अपडेट असायला हवं. जर या ठिकाणी क्रेडिटेड किंवा पेंडिंग असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा PM किसानचा जो 18वा हप्ता आहे तो मिळणार नाही. जर या ठिकाणी तुम्हाला अपडेट असेल तर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचा PFMS रिस्पॉन्स पाहायचा आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा गुगलमध्ये PM किसान PFMS असं टाईप करायचं आहे. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केलं तर या वेबसाईटवरती. आता तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी PFMS रिस्पॉन्स चेक करायचा आहे. तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन आहे पहा 3 नंबरचा लास्ट PFMS रिस्पॉन्स. तुम्हाला या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा ऑप्शन आहे लास्ट PFMS रिस्पॉन्स. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी पहा आता सर्व ब्लँक आहे. या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला लिंक आहे पहा वरती, तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा लिंक आहे वर, या ठिकाणी तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा पेन्सिलचा आयकॉन आहे पहा. या ठिकाणी पेन्सिलचा आयकॉन आहे, तुम्हाला या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी स्टार आहे का, या ठिकाणी पहा स्टार आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचा PM किसानचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी ठिकाणी फटाफट तो रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकून घेतो. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी या स्टार आहेत तेवढ्याच जागेत तुम्हाला तुमचा तो PM किसानचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जसं तुम्ही त्या स्टारमध्ये PM किसानचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक करा, तुमच्या PFMS रिस्पॉन्स अशा प्रकारे ओपन होईल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी कधी पाठवले गेले PMS कड त्याची डेट दिसेल. त्यानंतर रिस्पॉन्स काय आहे तो या ठिकाणी ॲक्सेप्ट आहे पहा. तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्टच असायला हवं. या ठिकाणी पहा ॲक्सेप्टेड असं असायला हवं. जर या ठिकाणी पेंडिंग किंवा रिजेक्टेड जर असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा या ठिकाणी PM किसानचा 18वा हप्ता आहे तो मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, महत्त्वाची अशी 3 कामे झाल्यानंतर तुम्हाला चौथे आणि एक शेवटचं काम करायचं आहे. ते म्हणजे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डला सीडिंग आहे का हे पाहायचं आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की PM किसानचे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे हे DBT मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामार्फत बँक अकाउंटमध्ये येत असतात. आता आधारला बँक अकाउंट सीड करायचं असेल तर त्याआधी तुम्हाला ती लिंक आहे का नाही ते पाहायचं आहे. आणि ते कसं पाहायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो. त्याची लिंक मी वर आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो. आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का ते पाहून घ्या. जर नसेल तर लवकरात लवकर तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारला लिंक करा, म्हणजे तुम्हाला PM किसानचा 18वा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट होती. आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.